हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर मागे बघा 2 महिन्याच्या आधी ना माझे जे केस आहेत तर ते मी कट केले होते आणि इतका छान शेप त्या केसांचा होता. पण आता सतत बघा केसांचा ना जुडा घातलेला असतो, कारण गरमी खूप वाढत चालली आहे आणि त्यामुळे ना हे जे केस आहेत तर ते मानेवर ना गळल्यासारखे म्हणजे रुतल्यासारखे होतात. तर त्यामुळे ना काम करताना केसांचा जो जुडा आहे तर तो माझा बांधलेलाच असतो आणि त्यामध्ये सतत जुडा स्टिक लागलेली असते. तर त्यामुळे माझे जे सगळे केस आहेत तर त्यांचा जो शेप आहे तर तो सगळा असा बिघडलेला आणि सगळे जे केस आहेत तर ते अगदी असे वेवी झालेले. तर माझे केस ना स्ट्रेट आहेत, कर्ल माझ्या केसामध्ये कुठेही नाही, पण सतत जुडा बांधल्याने बघा केसांमध्ये ना थोडासा म्हणजे असा वेवीनेस आलेला. तर सायंकाळच्या वेळेला ना थोडीशी म्हणजे इथे फ्रेश व्हायला मी घेतलेलं. सकाळ संध्याकाळ ना दोनही टाईम थोडंसं स्वतःला ना फ्रेश करून घ्यायचं, थोडंसं नीटनेटकं राहायचा प्रयत्न करायचा. कारण बघा आपण ना जितके नीटनेटके राहतो आपल्या आजूबाजूची जी वाईब्स आहे तर ती ना तितकीच पॉझिटिव्ह असते. तर म्हणून स्वतःला थोडंसं ना नीटनेटकं ठेवण्याचा प्रयत्न करायचा. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ना आपण सनस्क्रीन लावतो आणि ही जी सनस्क्रीन आहे तर ती आहे डॉक्टर शेड्सची सनस्क्रीन. आणि स्पेशली म्हणजे बघा इतकी छान आहे ही सनस्क्रीन, म्हणजे पिगमेंटेशनसाठी ज्यांच्या स्किनवर पिगमेंटेशन आहे तर त्यासाठी मी म्हणेन अगदी बेस्ट आहे ही सनस्क्रीन. तर हीच मी सध्या आता जवळपास 6 महिने झाले असावी यूज करत आहे. तर सायंकाळच्या वेळेला ना इथे चहा मी बनवायला घेतला. सायंकाळ म्हणजे पूर्णपणे सायंकाळ झालेली नाही आहे, 3-3:30 वाजलेले असावे आणि माझ्यासाठी इथे चहा बनवायला घेतला, कारण चहाशिवाय दिवसाची सुरुवात आणि सायंकाळची सुरुवात काही होत नाही. आणि चहासाठी तर मी म्हणेन की म्हणजे चहाच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुम्हारा और मेरा नाता जैसे जन्म जन्म का साथ है, मेरे दिन भर की एनर्जी में बस तुम्हारा ही हात है. तर माझ्यासाठी ना म्हणजे अगदी असं चहासाठी असतं. तर मस्त छान ना चहा बनवायला ठेवला आणि चहा शिजत होता तोपर्यंत म्हटलं इथे मागे जे कपडे आहेत तर ते सुद्धा सुकलेले होते तर ते काढून घेते. तर इथे कपडे जे आहे सगळे काढून घेतले आणि इथे बेडवरच ठेवले. आता सध्या काही घडी केलेले नाहीत, कारण आज ना खूप सारे कामं मला करायचे आहेत आणि खूप साऱ्या कामांचा गोंधळा घेऊन मी सायंकाळच्या कामांना सुरुवात केली आहे. म्हटलं आता चला बघू, जितकं होईल तितकं करून घेऊ. आज एकतर ना थोडीशी सायंकाळच्या कामांना उशिरा सुरुवात झाली, कारण आज 3 वाजेपर्यंत म्हणजे आमचं जेवण झालं आणि तिथूनच म्हणजे सासूबाईंचं आणि माझं बोलणं सुरूच होतं. तर त्यांच्यासोबत म्हणजे त्यांच्या काय ना काय अशा गोष्टी मला सांगणं चालू होतं. तर 3 माझे ना त्याच म्हणजे त्याच याच्यामध्ये वाचले आणि त्यानंतर मग ना थोडासा आजकाल ना दुपारी मी अर्धा तासाचा ना आराम करते, कारण सकाळपासून आपण उठतो आणि कंटिन्युअसली आपले कामं चालू असतात. तर त्यामुळे ना दुपारी थोडासा मी रेस्ट करते, कारण बघा अगदी आपण स्वतःला खूप थकवतो आणि त्याचे मग दुष्परिणाम जे आहेत तर ते आपल्या शरीरावर दिसायला लागतात. त्यापेक्षा मग ना थोडंसं स्वतःला कुठेतरी ना रेस्ट दिला तर ते एक चांगलं असतं. म्हणून दुपारी ना थोडंसं रेस्ट करून घेते आणि त्यानंतर मग सायंकाळच्या कामांना मी केली आहे सुरुवात. मागच्या आठवड्यामध्ये ना आईने जायच्या 1 दिवसाच्या आधी म्हणजे शनिवारला, मागच्या आठवड्यात शनिवारला आम्ही आईला गावाला सोडून दिलं आणि तिथूनच मग लग्नाला गेलो. तर जायच्या आदल्याच दिवशी शुक्रवारला तिने बघा हे गहू स्वच्छ करून ठेवले होते की डब्यामध्ये कणिक थोडीशीच दिसत आहे म्हणून, आणि तिथून बघा आजचा 8वा दिवस आहे आणि 8व्या दिवशी हे जे गहू आहेत तर ते मी इथे ना थोडेसे फटका मारायला घेतले. निवडून तर तिने ठेवलेले होते पण थोडासा फटका मारायचा राहिला होता. तर म्हटलं चला फटका मारून घेते, म्हणजे दळण्यासाठी जे गहू आहेत तर ते तयार असतात. त्यानंतर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की जे कपडे आहेत तर ते खूप असे इकडे तिकडे विस्कटले होते आणि ते जे कपडे आहेत तर ते मी जमवून घेतले होते आणि कपडे जमवताच खूप असा उशीर झाला होता. तर जे प्रेसचे कपडे आहेत तर ते माझे राहिलेले. तर म्हटलं चला आज ना थोडेसे प्रेसचे जे कपडे आहेत तर ते सुद्धा काढून घेऊ म्हणून. आणि बरेचसे आज जे कामं आहेत तर ते माझ्या डोक्यामध्ये आहेत की मला हे काम करायचं आहे, ते काम करायचं आहे. खूप माझे ना जे कामं आहेत तर ते असे पेंडिंग पडलेले. तर क्रमवारीने इथे मी माझे जे कामं आहेत तर ते करायला घेतले. तर इथे कपड्यांना प्रेस करणं माझं चालू आहे आणि हे जे काम आहे ना तर ते मला खूप कंटाळवाणं वाटतं. म्हणजे कपड्यांना प्रेस करणं हे जे काम आहे तर ते ना खरंच सांगते मला ना खूप कंटाळवाणं वाटतं. तर त्यासाठी मी काय करते, इथे समोर ना मोबाईलवर ना गाणे लावून घेते. म्हणजे गाणे ऐकता ऐकता
आपले कामंसुद्धा होतात आणि वेळ कसा जातो आणि कामंसुद्धा कसे आटोपतात तर ते कळत नाही. तर म्हणून मग ज्या कोण्या कामाचा मला कंटाळा येतो किंवा कधीकधी कामांचाच कंटाळा येतो, तर त्यावेळेला ना मी छान असे मोबाईलवर गाणे लावून घेते आणि गाणे ऐकता ऐकता माझे जे कामं आहेत तर ते करते. तर अशा वेळेला बघा वेळ कसा जातो आणि आपले कामं कसे संपतात तर ते आपल्याला कळत नाही. तर इतके कपडे जे आहेत तर ते मी प्रेस करून घेतले आणि त्यानंतर पुन्हा थोडेसे कपडे राहिलेले होते. तर स्वयंपाकाची वेळ झाली होती, तर यांना म्हटलं, ते आलेले घरी, तर म्हटलं आता हे 3-4 ड्रेस आहेत तर ते तुम्ही करून घ्या, माझे जे ड्रेस आहेत तर ते मग मी नंतर बघणार म्हणून. तर यांचे 3-4 पॅन्ट राहिलेले तर तेच त्यांना मी करायला सांगितले आणि त्यानंतर मी आली आहे किचनमध्ये. सायंकाळची दिवावात वगैरे आटोपली तर किचनमध्ये आली आहे आणि स्वयंपाक इथे बनवायला घेतला. तर पालकचं जे वरण आहे तर ते मी आज बनवणार आहे. तर ते बघा बनवण्यासाठी ना अशा प्रकारे 3-4 प्रकारच्या ज्या डाळी असतात तर त्या मी घेते. तर त्यामध्ये थोडीशी तुरीची डाळ आहे, थोडीशी चणा डाळ आहे, थोडीशी मसूरची डाळ आहे, लाल मसूर असते ती, आणि थोडीशी ना मुगाची डाळ घेतलेली आहे, जी सालींची मुगाची डाळ असते तर ती घेतलेली आहे. त्यामध्येच बारीक बारीक पालक कट करून घेतला, टोमॅटो कट करून घेतले, थोडासा लसूण घेतला आणि थोड्याशा मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि हे जे सगळं आहे तर ते मी इथे या कुकरमध्ये लावायला घेतलं. म्हणजे जेव्हा आपण ना ही जी डाळ उकडतो तर त्यामध्येच ना हे सगळं साहित्य जेव्हा आपण घालतो ना तर त्या वरणाची जी चव आहे तर ती अगदी अशी नेक्स्ट लेवलची असते. तर इथे सगळं जे आहे मी छान असं ना बॉईल करायला घेतलं. मागे दारावर ना लसण विकणारा आला होता तर त्याच्याचकडून ना ही 1 किलो लसण मी घेतलेली. मला वाटलं कदाचित ती मला स्वस्त पडली, 150 रुपये किलो, पण मार्केटला जाऊन बघितलं तर जवळपास त्याच रेटमध्ये मार्केटलासुद्धा मिळाली. तर म्हटलं चला ठीक आहे, असो. लसण थोडासा ओला होता त्यामुळे ना थोडासा कमी बसला येतो. तर ते सुद्धा ना टोपलीमध्ये भरून ठेवायचं होतं. आणि पुन्हा आणखी बाकीचे माझे कामं राहिलेले, तर खूप साऱ्या कामांची बघा मी प्लॅनिंग करून आज सायंकाळची सुरुवात केलेली, पण कामांची जी प्लॅनिंग आहे तर ती डोक्यातच राहिली, वास्तवामध्ये काही आली नाही. तर म्हटलं चला उद्याला बघूयात, कारण एकाच वेळेवर आपण सगळे कामं करू शकत नाही आणि प्रत्येक कामामध्ये आपण परफेक्शन म्हटलं तर ते सुद्धा होत नाही. कारण आपण माणूस आहो, मशीन नाही की अगदी मशीनला कामं आपण सेट केले आणि सगळे जे कामं आहेत तर ते पटापट होऊन जातात, असं नसतं. तर आपण माणूस आहो आणि माणसापरीच आपल्याला वागावं लागतं आणि माणसापरीच कामं करावे लागतात. तर म्हणून बघ ना माझे काही कामं पुन्हा पेंडिंग पडलेले आहेत ते मी तसेच राहू दिले. वरणाचा कुकर ना छान आला होता तर त्याला मस्त अशी ना फोडणी करून घेतली. जेव्हाही आपण भाजीमध्ये टमाटर टाकतो तर टमाटरांना एका वाफेवर शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर मग भाजीचं घालायचं. याच्याने बघा जी भाजी आहे ना तर तिला खूप छान अशी तरी येते. आता हे पालकचं वरण आहे, इथे तरी तुम्हाला दिसणार नाही, पण जी भाजी वगैरे आपण बनवतो ना तर त्यामध्ये ना खूप छान तरी येते. तर टमाटरांना छान असं शिजवून घ्यायचं. सायंकाळी भांडे काही स्वच्छ केलेले नव्हते तर वरण इथे उकळी येत आहे तोपर्यंत भांडे मी स्वच्छ करून घेतले. आणि किट्टूबाई आलेली आहे जेवणाची तयारी करण्यासाठी. म्हणजे जेवण वाढतो त्यावेळेला चटया घेण्याचं, पाणी भरण्याचं जे काम आहे तर ते किट्टूचं असतं. तिच्या पप्पांना लावलं मी इथे जेवायला वाढायला आणि मी माझा गॅस ओटा स्वच्छ करायला घेतला. कारण किट्टूचे ना पेपर चालू आहे आणि जेवणाच्या नंतर मला ना तिचा अभ्याससुद्धा घ्यावा लागतो. तर त्यामुळे ना म्हणजे मी म्हटलं की आधी ना गॅस ओटा वगैरे जेवण व्हायच्या आधी गॅस ओटा वगैरे स्वच्छ करून घेते. आणि मागे बघा आई होती ना माझ्याकडे, तर तिचा स्वयंपाक लवकर होऊन जायचा. तर ती काय करायची 7-7:30पर्यंतच ना सगळा गॅस ओटा स्वच्छ करून घ्यायची. तर तेच एक मलासुद्धा आता सध्या ती सवय लागलेली की जेवणाच्या आधी ना गॅस ओटा मी स्वच्छ करून घेते. तर मस्त छान असताना सगळा जो गॅस ओटा आहे तो स्वच्छ करून घेतला आणि जेवणाची माझी तयारी चालू आहे. जेवण आटोपलं आणि त्यानंतर यांनी ना आज हे जे गहू आहेत तर ते सुद्धा दळायला घेऊन गेले होते. तर त्यांनी ते दळणसुद्धा आणून दिलं. आणि जी जुनी कणिक होती तर ती बघितली तर आणखी मला ना 3 दिवस चालेल इतकी ती कणिक, म्हणजे किती म्हणजे आपल्या आधीची जी जनरेशन आहे तर त्या जनरेशनची किती ती पूर्वतयारी, म्हणजे जवळपास 10-12 दिवस मला चालेल इतकी कणिक होती. आणि आईने 10-12 दिवसाच्या आधीच जे गहू आहेत तर ते स्वच्छ करून ठेवले. खरंच म्हटलं बापरे किती ती पूर्वतयारी.
तर सगळं तिकडचं किचनचं काम आटोपलं आणि हे जे कपडे आहेत तर ते सुद्धा ना सॅग्रिगेट करून घेते, कारण जायचे यायचे कपडे आणि त्यानंतर ड्युटीवर घालण्याचे कपडे सगळे एकत्रच असले की पुरुष असे असतात की ते कुठलेही कपडे हातात आले की तेच घालून सरळ कामावर जातात. म्हणून मग ना मी सगळे कपडे ना सॅग्रिगेट करून घेते. त्यानंतर इथे किट्टूचा अभ्याससुद्धा घ्यायचा होता आणि तिचा अभ्यास घेता घेताच आज मला 12 वाजले, कारण उद्याचा तिचा पेपर आहे. तर त्यामुळे रात्रीलाच म्हणजे दुपारीसुद्धा थोडीशी मी तिची प्रिपरेशन केलेली. आणि मुलांचं असं असतं की जोपर्यंत आपण त्यांच्यासोबत बसत नाही तोपर्यंत ते अभ्यास काही करत नाहीत. म्हणून मग तिच्यासोबत बसून इथे माझा अभ्यास चालू आहे. तर व्हिडिओ इथेच संपवते. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. बाय.